कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे. तर मोशन कडे किती इक्वेशन आहे कायनेमॅटिकचे? 3 इक्वेशन आहे. किती? 3 इक्वेशन आहे. पाय गो हा मोशन नावाचा पुट्टा आहे. त्याच्याजवळ 3 गर्लफ्रेंड आहे. किती गर्लफ्रेंड आहे? 3 गर्लफ्रेंड आहे. कोणत्या? पहिली गर्लफ्रेंड आहे याची v u प्लस याची v2 u2 प्लस 5as. पहिले का पुट्ट्यानंतर 3 गर्लफ्रेंड लटकवल्या का? याची पहिली गर्लफ्रेंड. ठीक. आपण पहिले पाहिलं, आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं की पुट्ट्यानं पहिली गर्लफ्रेंड कशी लटकवली. कसं काय तिथे लटकवासाठी एका केली. आता बघू आपण या पुट्ट्यानं हे दुसरी गर्लफ्रेंड कशी लटकवली. पुट्ट्यानं दुसरी गर्लफ्रेंड कशी लटकवली. कोणत्या पुट्ट्यानं? मोशन नावाच्या पुट्ट्यानं. ही काय आहे त्याची दुसरी गर्लफ्रेंड? काय नाव आहे त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचं? तर त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे s ut प्लस हाफ ऑफ at². ठीक आहे. जसं स्टेप बाय स्टेप जो सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? याच्यात आपल्या ओळखीचं कोण आहे? याच्यात आपल्या ओळखीचं कोण आहे? अबे इथं डिस्प्लेसमेंट आहे. अबे मास्टर म्हणे यस म्हणजे डिस्प्लेसमेंट होते. चला डिस्प्लेसमेंट ही ओळखीचं आहे. अबे u इथं ऍक्सेलरेशन असं काय? पण ऍक्सेलरेशन आपण त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंड साठी वापरलं. दुसऱ्या गर्लफ्रेंड साठी ऍक्सेलरेशन वापरू काय? नाही. आता इथं u आहे. u म्हणजे काय? u म्हणजे काय मित्रा? फायनल वेलोसिटी. u म्हणजे वेलोसिटी. ते इनिशियल असो का फायनल असो त्याच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही. महत्त्वाचं आहे इथं u म्हणजे वेलोसिटी. काय आहे वेलोसिटीची डेफिनेशन? वेलोसिटीची डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. रेट ऑफ हा जो डेल्टा वापरला तो डेल्टा कायसाठी वापरला भाऊ? तर हा चेंज झाला म्हणून वापरला. लाइटिंग लावून घे ना का? लाइटिंग डेल्टा कायसाठी वापरला? हा चेंज झाला म्हणून वापरला. ठीक आहे. पहिली स्टेप काय केली? वेलोसिटीची डेफिनेशन लिहिली. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. ठीक आहे. पहिली स्टेप काही प्रॉब्लेम नाही. दुसरी स्टेप तेच आहे, काहीच नाही. डेल्टा जागी काय ठेवायचा आहे? डेल्टा जागी काय ठेवायचा आहे? डी ठेवायचा आहे. डेल्टा जागी डी ठेवायचा आहे. कसा? हे पहा डेल्टाच्या जागी फक्त डी ठेवायचा आहे. फक्त डी ठेवायचा आहे. ठेवलं. तिसरी स्टेप फिक्स आहे. v ले बाहेर ds ले बाहेर v ले अंदर. ठीक आहे. ds ले बाहेर v ले अंदर. ठीक आहे. तिसरी स्टेप इथं लिहितो. ds ले बाहेर गेलो का आणि v ले अंदर. ठीक आहे. हेच आहे. बाकी काहीच नाही. आता इथून फिजिक्सची दुनिया संपली. खतम. आता इथून कोणती दुनिया लागते? मॅथची दुनिया. मॅथची गुरुजी. आता इथं किती टर्म आहे? 2 टर्म आहे. एक टर्म दुसरी टर्म. अब अपने पास कितनी टर्म है? 2 टर्म. दोनों टर्म को इंटीग्रेशन बांट दो. ये दोनों गरीब को इंटीग्रेशन बांटे. गरीब खुश हैप्पी. गरीब खुश हैप्पी. ठीक है. अब जैसे बांट दिए. अब भाई चौथी स्टेप इंटीग्रेशन देने नागोबा दे. जसा नागोबा दिला नागोबाच्या सोबत कोणाची चिपकून लिमिट. तसाच मैदानात एंट्री मारते वो लिमिट. आता पुढे इथं कन्फ्यूज होते. सर मी लिमिट देऊ कसं? ठीक आहे. त्याच्यासाठी एक उपाय सांगतो. ते सांग. एक बावडी आहे. हे एक पुट्टी आहे. हे पुट्टी पहिले शंतनू जोड होती. कोणाजवळ होती? शंतनू जोड. हे पुट्टी शंतनू जोड आदित्य जोड गेली. कोणाजवळ गेली? आदित्य जोड गेली. जेव्हा शंतनू जोड होती तेव्हा याची वेलोसिटी होती v. शंतनू जोड गेल्यावर याची वेलोसिटी झाली u. आदित्य जोड गेल्यावर याची वेलोसिटी झाली u. शंतनू जोडीची वेलोसिटी v होती. आदित्य जोड गेल्यानंतर किती झाली? u झाली. ठीक आहे. टाइम किती लागला? शंतनू आदित्य जोडीचा जो टाइम होता 0. शंत्या जोड टाइम किती होता? याचा जोड होता टाइम होता. आदित्य जोड टाइम होता. शंतनू जोड याची टाइमच नव्हता. ती म्हणते याच्या भाषेत टाइमच नाही. तर मी काय करू इथं? चालली बाकी आदित्य तसंच पुट्टी जेव्हा इथून शंतनू पासून आदित्य जोड गेली तर काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं ना बाबा. म्हणजे हे पुट्टी इथून इथं गेली तर काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं असेल ना. जेव्हा हे शंतनू जोड होती तेव्हा तिनं 0 डिस्प्लेसमेंट केलं. काय डिस्प्लेसमेंट केलं? 0 डिस्प्लेसमेंट. आणि जेव्हा आदित्य जोड गेली तेव्हा हिच्याजवळ फिरायला टाइम होता आणि आदित्य रिकामाच होता. तर काय गाडीवर फिरायला शंतनू जोड टाइमच नव्हता. डिस्प्लेसमेंटच नव्हतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? घुमणे म्हणजे मोशन करणे होते ना बाबा.
पापा करते मी नाही आहे आदित्य म्हणे मेरे पप्पा मैं देख लूंगा टाइमच टाइम तसं लिमिट दे पहिलं लिमिट देईन 0 to t सॉरी 0 to s 0 to s दुसरं लिमिट 0 to t 0 to t ठीक आहे समजलं आता इंटिग्रेशन लिमिट मी दिलो आता जसं दिलं 6वी स्टेप काय आहे इंटिग्रेशन सॉल्व करणे 6वी स्टेप आहे नागोबा सॉल्व करणे कसं आता dx चं इंटिग्रेशन काय आहे dx चं इंटिग्रेशन यस जसं x टू दी पावर जसं dx चं इंटिग्रेशन x आहे तसं dx चं इंटिग्रेशन काय आहे यस आहे काहीच नाही करायचं हा d मिटून टाकायचा हे जसं आहे तसं लिहून टाकायचं हे जसं आहे तसंच लिहून टाकायचं तसं dx चं इंटिग्रेशन काय होते यस होते ठीक आहे यस होते हा यस आता हे लिमिट ह्या साइडनं होतं तिकडे कोणत्या साइडनं जाईल ह्या साइडनं तिकडे ह्या साइडनं हे जच्या तसं ठीक आहे इजी इक्वल आता बाय जसा मंगांच्या डेरिवेशन मध्ये ये कॉन्स्टंट होता तसा आता इथं कोण कॉन्स्टंट आहे v कॉन्स्टंट आहे v सॉरी तर v हा v काय आहे कॉन्स्टंट आहे पण आपण v ची व्हॅल्यू काढली आहे आपल्याला माहित आहे याची गर्लफ्रेंड कोण आहे तो कारण आपण काढली नाही काय v u + at हे कसं आलं माहित आहे म्हणजे आपण हे v ची व्हॅल्यू काढली आहे तेच व्हॅल्यू घ्यायची इथं चिपकून द्यायची म्हणजे इथं v येईल काय मग नाही u + at काय येईल इथं येईल u + at आणि इंटू dt याचं इंटिग्रेशन आता बा इथं टर्म आहे इथं बाप टर्म आहे ह्या बी टर्म आहे कुठं म्हणजे बाप्पा एवढा टर्म बाप्पा u बी आहे at बी आहे dt बी आहे बाप्पा लेका अबे जसा तिथं v कॉन्स्टंट होता तसाच इथं काय कॉन्स्टंट आहे u कांस्टेंट है इंटीग्रेट दोस्त ये बात तो मेरे बात को तुम जिंदगी में याद रखना u का कांस्टेंट का कभी भी इंटीग्रेशन नहीं निकलता कांस्टेंट का जिंदगी में इंटीग्रेशन नहीं निकलता कांस्टेंट जसा है तसा आता इंटीग्रेशन ऑफ at into इंटीग्रेशन ऑफ dt पाय मग आता इथं लागते मॉडिफाइड बाय पार्ट रूल हा मॅथ मध्ये शिका आता इथं किती टर्म आहे 2 टर्म आहे टर्म 1 टर्म 2 आता इंटीग्रेशन दोन्ही टर्मले वाटायला लागेल ना ह्या टर्मले वाटलं तर इथं कोणता पाप केला काय नाही अब दोनों टर्म को इंटीग्रेशन बांट दो dt चं इंटीग्रेशन वेगळं आणि ut चं इंटीग्रेशन ह्या at चं इंटीग्रेशन आणि dt चं इंटीग्रेशन ठीक आहे लिमिट 0 to t 0 to t ठीक आहे झालं इंटीग्रेशन सॉल्व आता लिमिट सॉल्व करणे 7वी स्टेप कोणती आहे लिमिट सॉल्व करायचं तर कसं करायचं लिमिट सॉल्व याच्या जागी काय टाकायचा यस मनात कोण साईन मायनस याच्या जागी काय टाकायचा 0 हा u जसा आहे तसा कॉन्स्टंट आता at at चं इंटिग्रेशन t आणि याची लिमिट देतो समजा 0 to t ठीक आहे इकडे येतो हा जागा नाही ठीक आहे आता हे झालं dt चं इंटिग्रेशन t काय t बरं आपण dt सध्या तसाच ठेवचा सध्या पुढे dt तसा आहे तसा आता हे सॉल्व केलं u आता इथं 2 टर्म झाल्या t into dt झाल्या 2 टर्म कोणत्या t into dt आता मजा येते ही इंटिग्रेशन सॉल्व करणे आता मजा कशी येते सांगतो तो dt आपण साधं इंटिग्रेशन सॉल्व केलं त्याचं इंटिग्रेशन आपल्याला माहित होतं dt चं इंटिग्रेशन t मोठं मस्त सांगितलं पण आता इथं 2 टर्म आल्या ना का आता मोठ्याचं बिस्कुट निघतो आता कसं करायचं लक्षात हा t आहे जसं x टू दी पावर n से इंटीग्रेशन रहते जो पावर में रहता है वो x से बढ़ जाता है और वही अपॉन में आते रहता है आता याचा पावर किती आहे
वन रहता वन। मैथ के दुनिया में कुछ नहीं मतलब वन। वन। मैथ की दुनिया में कुछ नहीं मतलब वन। वन। मिस्टर इंडिया टाइप है पर दिखता नहीं। मिस्टर इंडिया है वो, है पर दिखता नहीं, तो उसका पावर कितना हो गया? वन। यहाँ पर उसका इंटीग्रेशन कितना आएगा? टी से इंटीग्रेशन वन जो पावर में रहता है वो एक से बढ़ जाता है। तो इधर कितनी टी स्क्वायर अपॉन टू टी स्क्वायर अपॉन टू, क्योंकि जो पावर में रहता है वो एक से बढ़ जाता है, अपन वही में अपन में आते रहता है। अब टी का पावर कुछ नहीं था तो भाई वन था, वन एक से बढ़ गया तो कितना हो गया? टी स्क्वायर हो टू हो गया। टू। तो वही टू अपन में नीचे नीचे आते रहते हैं। ठीक आहे. चलता ही रहतो. पुढे याचं लिमिट हे लिमिट टी टू 0. आता हे टर्म झाली आपल्याला. कोणती टर्म झाली? हे आता इकडे हे दोन समजून आपले समजलं कोण नाही माहिती काय याच्यात पण इंटिग्रेशन आहे म्हणून समजून पण हार्ड आहे समजायला. ते दोन चार टर्म आला गेम जमून जातो. ठीक आहे. हे आहे s - 0 = u चा तसा. काय आहे t² / 2 आणि हा त्याचं लिमिट. आता काय करतो मी लिमिट सॉल्व करतो. लिमिट टाकतो ना. हा s - 0 चा तसा. लिमिट पॅक जर टाकलं लक्ष दे. t² जागी काय टाकू? t² जागी काय टाकू? या t² जागी काय टाकू पहिले? t टाकतो. म्हणजे t² / 2 झालं. मायनस आता t च्या जागी काय टाकू? 0 0² / 2. ठीक आहे. हॅलो s - 0 s हॅपी बर्थडे टू यू ते ये असं हा ये हाँ ये है. हा ये हा हाँ हरपला होता का मी. ठीक आहे. हाँ हाँ झालं. सर तो यू करून टाक ना मग आता तो. नाही नाही याचं तर इंटिग्रेशन निघालं असं ना अंदरचा येईल. हाँ अंदरचा आहे 80² चा. ह्या अंदरचा होय. हाँ हाँ ठीक आहे. वरच्या स्टेपमध्ये त्याला घेऊन घ्यायचा सोबत मग. बरं घेऊन ना बाबा काही विषय पहिले सॉल्व करू ना. झालं यू. आता हा किती आहे इथं आहे प्लस सॉरी ut प्लस हाफ ऑफ 80² आपल्याला हे आणायचं आहे ना. s = ut प्लस हाफ ऑफ 80². ठीक आहे. 80² हा ये हा इथे सोबत केलं t झालं. आता काय उरलं इथं 0 येते पुढे रे. इथं 0 येते मग इथं काय उरलं 80² / 2 80² / 2 उरलं ना. हे काय होऊन जाईल s = ut प्लस हा 1 हा 2 समोर घेतो. समोर म्हणजे हा 2 समोर घेतला. इथं कुछ नाही मतलब क्या रहता 1 हॅपी बर्थडे टू यू हा 1 घेतला. हे 80² जायचं तसं s = ut प्लस हाफ ऑफ 80². झालं का नाही तू माहित पडलं का नाही त्यांना दुसरी गर्लफ्रेंड कशी पटवली तर. हाँ हाँ ठीक आहे. प्रॉब्लेम नाही. त्या व्हिडिओ